तर मागच्या क्लासमध्ये आपण पाहिलं की कसं वेगवेगळ्या कारणांनी अरब लोकांमध्ये इतिहास लेखनाला सुरुवात झाली. त्याच्यावरती कसा कोणकोणता प्रभाव होता, त्यांनी कशा प्रकारचे योगदान केले हे याचं बॅकग्राऊंड आपण मागच्या क्लासमध्ये पाहिलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं की अल्बेरुनी हा भारतामध्ये आला होता आणि त्यांनी कसं तारीख उल हा ग्रंथ लिहिला, जे की तत्कालीन भारताबद्दल माहिती देणारा एक महत्वाचा ग्रंथ. आता याच्यानंतर आपण पाहिलंय की अरब लोकांमध्ये ट्रॅव्हलॉग आपलं प्रवास वर्णन लिहिण्याची एक फार महत्वाची प्रथा अरब इतिहास लेखनामध्ये सुरू होती. आणि त्याचाच एक महत्वाचा भाग म्हणजे काय, इब्न बतुताने लिहिलेलं प्रवास वर्णन. इब्न बतुता हा मोरोक्कोचा होता आणि मग तो त्याला प्रवास करायची फार हौस होती. आणि मग तो तिथून मोरोक्को मधून जो की उत्तर आफ्रिकेतला देश आहे तिथून मग तो मध्य आशियामध्ये आणि तिथून मग भारतामध्ये आला. तो जेव्हा भारतामध्ये आला 1334 मध्ये, तेव्हा इथे दिल्लीचा सुलतान मोहम्मद बिन तुगलक हा होता. आणि इब्न बतुताच्या बुद्धिमत्तेने मोहम्मद बिन तुगलक हा फार प्रभावित झाला. त्यांनी त्याला दिल्लीचा काझी म्हणून नेमणूक दिली. आणि पण नंतर काय झालं की त्याच्याबद्दल काहीतरी शंका सुलतानाला आली आणि मग इब्न बतुताला त्यांनी जेलमध्ये टाकलं. पण नंतर मग तो जो गैरसमज होता तो दूर झाला. इब्न बतुताला जेलमधून सोडण्यात आलं आणि मग सुलतानांनी त्याला आपला प्रतिनिधी, आपला अँबेसिडर म्हणून चीनला पाठवलं. तो चीनच्या राजासाठी फार गिफ्ट घेऊन जात असताना समुद्रात त्याचं जहाज बुडालं आणि कसा बसा त्यांनी स्वतःचा जीव फक्त वाचवला. राजाने दिलेल्या गिफ्ट, सोबतचे गुलाम सगळे समुद्रात बुडून त्यांचा मृत्यू झाला. तर त्यानंतर मात्र मग तो कसा तरी पैसे जमा करून चीनमध्ये गेला. चीनच्या राजाची त्यांनी भेट घेतली आणि मग परत तो आपल्या देश मोरोक्कोमध्ये गेला. आणि एवढं सगळं तो फिरला, मध्य आशिया, भारत, दक्षिण भारत, चीन आणि मग इथून परत सेंट्रल आशिया मधून आपल्या देशामध्ये मोरोक्कोमध्ये परत गेल्यानंतर यांनी जो आपला प्रवास वर्णन लिहून ठेवलाय, रिहाला याला म्हणतात. तर हे प्रवास वर्णन अत्यंत महत्वाचं आहे आणि हे भारतीय इतिहासाच्या दृष्टिकोनातून तत्कालीन जो राजा होता मोहम्मद बिन तुगलक याच्याबद्दल ही फार महत्वाची माहिती देते. आणि याचं महत्व असं की मोहम्मद बिन तुगलकनी स्वतः आपल्या दरबारामध्ये जर काही इतिहासकार ठेवले तर ते इतिहासकार सर्वसाधारणतः प्रशंसात्मक लेखन करतील आहे. पण त्याच्या विपरीत हा जो होता इब्न बतुता यांनी मात्र निष्पक्षपणे स्पष्टपणे आपलं मत हे आपल्या लेखनात मांडलेलं दिसून येते. त्याचं जे मत आहे ते वैयक्तिक निष्कर्षावर आधारित आहे आणि बरंच विश्वसनीय असं वाटतं. त्या काळातल्या राजकीय सामाजिक परिस्थितीबद्दल तो माहिती देतो, वेगवेगळ्या धर्माबद्दल, धार्मिक परंपरांबद्दल माहिती देतो. आणि या इब्न बतुताच्या या प्रवास वर्णनापासूनच प्रेरणा घेऊन बरीचशी प्रवास वर्णन मग पुढे लिहिल्या गेली. उदाहरणार्थ इराणचे एक ऑफिसर होते, चेन ऑफ हिस्ट्रीज अँड मॉन्टोस ऑफ इंडिया त्यांनी लिहिला. अबू अल बक्र रेकॉर्ड्स अँड रील त्यांनी लिहिला. याकूत नावाचा एक जो लेख जॉग्राफिकल डिक्शनरी दिला आणि अल गझरी यांनी मॉन्युमेंट्स ऑफ लँड. तर हे इब्न प्रवास वर्णन हिंदी मधलं आहे. आता याच्यानंतर अरब इतिहास लेखकाला सगळ्यात जास्ती ज्यांनी योगदान केलं ते इब्न खल्दून कडे आपण बोलूया. तर हे इब्न खल्दून बायोग्राफी हे चरित्र आहे. आणि हे इब्न खल्दूननी जे एक पुस्तक लिहिलं त्या पुस्तकाची प्रस्तावना आहे, फार विस्तृत प्रस्तावना 300 पानाची. तर त्याच्याबद्दल आता इब्न खल्दून बद्दल आपण आता चर्चा करूया. इब्न खल्दून 1332 ते 1406 या कालखंडामध्ये होता. आणि याचं जे लिखाण आहे ते 19व्या शतकांपर्यंत युरोपमधल्या लोकांना याच्याबद्दल काहीही माहिती नव्हती. आफ्रिकेमधील ट्युनिस सिटीमध्ये त्याचा जन्म झाला आणि इजिप्त मधल्या कायरो येथे त्याचा मृत्यू झाला. आणि प्रत्यक्षवाद आपण हा आता पुढच्या युनिटमध्ये शिकणार आहे. तरी पण प्रत्यक्षवाद हा एक आधुनिक विचारसरणी आहे. पण याचे जे विचार आहे इब्न खल्दूनचे 14व्या शतकामध्येच अगदी प्रत्यक्षवादाप्रमाणे तो बोलतो. आणि म्हणूनच बरेचदा याला कधी कधी हिस्टोग्राफी, अतिशय सायंटिफिक दृष्टिकोनातून इतिहासाचं अध्ययन करणारा व्यक्ती म्हणून इब्न खल्दून हा इतिहासकारांना परिचित आहे. जसं की त्याच्याबद्दल टॉयनबीनी म्हटलंय, इब्न खल्दून्स फिलॉसॉफी ऑफ हिस्ट्री could be rated as the greatest that has ever yet been created by any mind in any place or time. तर त्याचं जे पुस्तक आहे सगळ्यात त्यांनी जे पुस्तकं लिहिली त्यापैकी एक अत्यंत महत्वाचं पुस्तक आहे किताब अल इल्बार. हा सार्वत्रिक इतिहास आहे, जगप्रसिद्ध आहे आणि 3 भागामध्ये हा विभाजित आहे. पहिल्या भागामध्ये तो मानवी संस्कृतीचा विकास, त्याची वैशिष्ट्ये, मानवी जीवनावर कसं
आपल्या आजूबाजूची परिस्थिती मानवी जीवनाला प्रभावित करते, या सगळ्या गोष्टीची चर्चा करतो. दुसऱ्या भागामध्ये तो मध्य आशिया ते इटली पर्यंत पसरलेल्या मुस्लिम देशांचं वर्णन करतो. आणि तिसऱ्या भागामध्ये आपला जो जिथे त्याचा जन्म झाला होता आफ्रिकेमध्ये, त्या आफ्रिका खंडाबद्दलचं वर्णन करतो. हे हे जे 3 खंड आहे, 3 खंडात्मक हे जे मोठं पुस्तक आहे, हे इतिहासाचं विश्लेषण करतं. पण इतिहास कशाला म्हणायचं आणि इतिहासाबद्दलची त्याची संकल्पना जी आहे, ते या 3 खंडाच्या या पुस्तकाला, किताब एल अलबार या पुस्तकाला त्यांनी जी प्रस्तावना लिहिली, मुकदमा ज्याला मिकोदमा और प्रलोगमा म्हणतात, त्या पुस्तकामध्ये इतिहास कशाला म्हणतात हे त्यांनी आपलं विश्लेषण केलेलं आहे. आणि तेच पुस्तक इंग्लिशमध्ये इथे माझ्याजवळ अवेलेबल आहे. तर या पुस्तकामध्ये इतिहासाबद्दलचे त्याचे विचार, संस्कृतीचा विकास कसा होतो आणि त्याचा ऱ्हास कसा होतो, वेगवेगळे विषय अध्ययनाचे कोणकोणते असतात, या सगळ्या गोष्टीची त्यांनी फार सखोल परीक्षण केलेलं दिसतं. तर त्याचे जे विचार आहे महत्वाचे, आणि त्यांनी जे इतिहास लेखनाला आणि एक सर्वसाधारणतः विचार निर्मितीच्या, ज्ञान निर्मितीच्या प्रक्रियेला जे त्यांनी योगदान केलंय, त्याची आता आपण चर्चा करूया. तर संस्कृतीचं विज्ञान, सायन्स ऑफ कल्चर, हे त्याचं एक महत्वाचं योगदान मानलं जातं. आणि या सायन्स ऑफ कल्चर मध्ये तो काय करतो की संस्कृतीच्या विकासाला आवश्यक काय काय गोष्टी आहे, याचं विश्लेषण तो करतो. आणि तो सांगतो की संस्कृतीच्या वाढीसाठी, संस्कृतीच्या विकासासाठी 4 गोष्टी आवश्यक असतात. सगळ्यात पहिल्या आहे मटेरियल, भौतिक गोष्टी. म्हणजे काय, तुम्हाला फूड पाहिजे, शेल्टर पाहिजे, जमीन असायला पाहिजे, उपजावी जमीन, क्लायमेट अँड ऑल अदर मटेरियल नीड. यालाच आपण आधुनिक जगतामध्ये कार्ल मार्क्स याला इकॉनॉमिक फॅक्टर म्हटलं जातं. तर सर्व याच्यामध्ये काय, तर सर्व भौतिक घटक, अन्न, निवारा, माती, वनस्पती, हवामान, तर हे भौतिक घटक असल्याशिवाय संस्कृतीचा विकास होणं शक्य नाही. दुसरं, संस्कृतीच्या विकासासाठी दुसरा जो महत्वाचा पैलू आहे, दुसरी जी आवश्यकता आहे, त्याला फॉर्मल एक सेटअप म्हटलं जातं. म्हणजे काय, भौतिक गोष्ट असतील तर संस्कृतीचा विकास होईल असं नाही, तर फॉर्मल सेटअप सुद्धा पाहिजे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय, पॉलिटिकल फॅक्टर. एक राजनीतिक व्यवस्था तिथे असायला पाहिजे. राजनीतिक व्यवस्था जर का नसली, तर तिथे काय होईल, सगळी अनार्की होईल, सगळी अंधाधुंद माजेल, सगळे भांडणं तंटी सुरू होतील. आणि मग अशा ठिकाणी सुद्धा संस्कृतीचा विकास होणं शक्य नाही. त्यामुळे एक राजनीतिक व्यवस्था असणं आवश्यक आहे. आणि या राजनीतिक व्यवस्था आपल्याला काय करतं, की आपल्याला एक सुरक्षितता देतं. पण सुरक्षिततेबरोबरच तुम्हाला लिबर्टी सुद्धा आवश्यकता आहे. तसंच तुम्हाला गोष्टी ऑर्गनाईज सुद्धा करता आल्या पाहिजे. साधनांचं एकत्रीकरण करून त्याची उत्पादकता वाढवता आली पाहिजे. तर बघा, सेक्युरिटी आणि लिबर्टी दोन्ही आवश्यक आहे. तुम्हाला जर का सुरक्षितता असली, पण तुम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य नसलं, स्वतःला एक्सप्रेस करण्याचं स्वातंत्र्य नसलं, तर अशा ठिकाणी सुद्धा संस्कृतीचा विकास होणं कठीण. त्याच्यानंतर जे महत्वाचं कारण आहे, त्याला ते म्हणतात इफिशियंट कॉज. इफिशियंट कॉज त्याला म्हणतात की इट इज अन ऍबस्ट्रॅक्ट आयडिया, ज्या संस्कृतीला पूरक असणाऱ्या, संस्कृतीला चालना देणाऱ्या जी विचारसरणी असते, जसं की शरीर आणि सोल आहे का, शरीर जर का तसंच राहतं पण सडनली माणसाचा मृत्यू होऊन जातो, पण शरीर काम करणं बंद करतं, मग सोल आहे का बुवा. तर अशा पद्धतीची जी विचारसरणी असते, मनुष्याच्या आयुष्याबद्दल खूप डिटेलमध्ये जाऊन, खूप गंभीरतेने विचार करणारी विचारसरणी, याला तो इफिशियंट कॉल देतो. तसंच सोसायटीमध्ये हार्मोनीची आवश्यकता आहे, सॉलिडेरिटीची आवश्यकता आहे. सॉलिडेरिटी म्हणजे काय, एकात्मता. आपण जर का जोपर्यंत आपल्या समाजामध्ये एकात्मता नसेल, आपण एक दुसऱ्याशी कॉपरेट करणार नाही, तेव्हा तोपर्यंत सुद्धा तिथे शांती राहत नाही आणि संस्कृतीचा विकास होऊ शकत नाही. हार्मनी, मॉडरेशन. आपण खूप जास्त एखाद्या समाजाचा कल समजा खूप जास्त चैन, ऐश आराम करण्याकडे जर का असला, तर ती संस्कृती सुद्धा रासाला जाते. मॉडरेशन, संयम आहे अत्यंत आवश्यक आहे. आणि जस्टिस, न्याय व्यवस्था, लोकांना न्याय मिळाला पाहिजे, ही सुद्धा विचारसरणी लोकांमध्ये आवश्यक असते. तर या सगळ्या गोष्टी ज्या असतात, सगळ्यात पहिलं झालं आर्थिक घटक, दुसरं झालं पॉलिटिकल फॅक्टर, तिसरं झालं सोशल घटक, आणि चौथा आहे फायनल आयडिया ऑफ कॉमन गुडनेस. सगळ्या गोष्टी असल्या, पण आपल्याला जर का असं वाटलं नाही की आपण एकत्रितपणे विकास करू शकू, काहीतरी एक एकंदरीत सर्वसामान्य गोल असावा, तेव्हा कुठे त्या समाजाचा विकास होऊ शकतो. उदाहरणार्थ, भारतामध्ये आपण वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक राहतो, पण जोपर्यंत एक कॉमन आयडियल आपल्या समोर राहत नाही, एक कॉमन डेस्टिनेशन आपल्या समोर राहत नाही, जसं की भारताला एक डेव्हलप कंट्री करणं, ह्या सगळ्या, हा एक कॉमन गोल जर का सगळ्या भारतीय लोकांचा राहिला नाही, तर तोपर्यंत भारताचा विकास आणि संस्कृतीचा विकास हा फार जोमानं होऊ शकत नाही. तर आयडिया ऑफ कॉमन गुडनेस, हे 4 फॅक्टर महत्वाचे. सगळ्यात पहिला इकॉनॉमिक फॅक्टर, भौतिक घटक,
दुसरं आहे फॉर्मल राजनीतिक व्यवस्था, तिसरं आहे विचारसरणी आणि आपसातलं सहकार्य, आणि चौथा आहे एक आयडिया ऑफ कॉमन गुडनेस, एक कुठलं तरी एक विचार पाहिजे, एक गोल पाहिजे की ज्याच्या दृष्टीने सगळेजण आपण प्रयत्न करत राहू. तर त्यातल्या त्यात तो सॉलिडेरिटी बघा, याच्यामध्ये जे एकत्ववादला ज्याला म्हणतात ना एकात्मता, या एकात्मतेला तो फार महत्व देतो आणि एकात्मतेचं विश्लेषण सुद्धा करतो. तो सांगतो की कोणकोणत्या गोष्टींमुळे एखाद्या एरियामध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये एकात्मता येऊ शकते. नैसर्गिक कारण असतं, एखाद्या नैसर्गिक भागामध्ये लोक राहतात आणि मग त्यांना वाटतं की बाहेरचे लोक आपल्यावरून आक्रमण करतील आणि मग अशा वेळी त्यांच्यामध्ये एक नैसर्गिक पद्धतीची सॉलिडेरिटी येऊन जाते. तर्कसंगतपणा, कधी कधी लोक तर्क करतात, विचार करतात की आपल्याला एकत्र राहणं हे आवश्यक आहे, नाहीतर आपल्यावर बाहेरचे लोक येऊन आक्रमण करतील, ते आपल्याला गुन्हा बनवतील. हा झाला तर्क करणं, विचारपूर्वक एकत्र येणं. तसंच धार्मिक सॉलिडॅरिटी, कधी कधी धर्म सुद्धा लोकांना एकत्र एकासोबत बांधण्याचा प्रयत्न करतो. तर त्याला सुद्धा हे महत्व देतात. पण त्याचं म्हणणं असं आहे की धार्मिक एकात्मता जी आहे ती फार काळ टिकणारी नसते. खर तर हे बरेच त्याचे प्रगल्भ विचार झाले, कारण तत्कालीन कालखंडामध्ये, ज्या कालखंडामध्ये त्यांनी लेखन केलं, त्या कालखंडामध्ये लोकांच्या मनावर धर्माचा फार मोठा प्रभाव होता. पण धर्म हा काही लोकांना नेहमीसाठी बांधून ठेवू शकत नाही, असं तो म्हणतो. तसंच चक्रीय वारसाचं त्याने विश्लेषण केलं. चक्रीय वारसा म्हणजे कशाला म्हणतात, की समजा जे लोक वाळवंटातून, अर्थात तो वाळवंटात अरब तिकडे राहिलेला होता, वाळवंटातून किंवा पहाडीवरून जे लोक वाळवंटामध्ये जगत असतात त्यांचं जीवन हे अतिशय खडतर असतं. जीवन खडतर असतं आणि त्याचप्रमाणे त्यांच्या आयुष्यामध्ये एक साधेपणा असतो, आणि तसंच त्या लोकांमध्ये एक ऐक्याची भावना असते. आपण एक दुसऱ्याशी सहकार्य करायला पाहिजे असं त्यांना वाटत असतं, आणि त्यालाच अरबी भाषेमध्ये असाबिया म्हणतात. असाबिया जी संकल्पना आहे, दॅट इज अ फिलिंग ऑफ कॉपरेशन अमंग द पीपल. एका समाजातले लोक जेव्हा एक दुसऱ्याशी सहकार्य करतात आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतात, त्याला ते असाबिया म्हणतात. तर ह्या वाळवंटातल्या लोकांमध्ये ही असाबिया राहते, त्यांची नैतिकता जास्त चांगली राहते, सद्गुण राहतात आणि ते एकमेकांशी सहकार्य करतात, साधेपणा राहतो. ते वाळवंटाचे लोक हे चांगले लढवय्ये असतात. तर हे काय करतात, वाळवंटातून हे प्लेन जमिनीवर येतात आणि प्लेन जमिनीवरच्या लोकांना हरवून तिथे आपले आधिपत्य स्थापित करतात. आता जेव्हा ही एक पिढी आधिपत्य स्थापित करते, पण तिसऱ्या चौथ्या पिढीनंतर ही पिढी जी वाळवंटातून आलेली राहते, ज्यांच्यामध्ये आधी एक साधेपणा होता, ज्यांच्यामध्ये असाबियाची फिलिंग होती, एक दुसऱ्याशी सहकार्य करण्याची फिलिंग होती, तसंच कष्ट करण्याची प्रवृत्ती होती, तर ह्या 3-4 पिढीनंतर हा जो समाज आहे तो आळशी व्हायला लागतो. आणि मग त्यांच्यामध्ये असाबिया राहते, कारण स्वार्थपणा आला, आळशीपणा आला, तर लोक एक दुसऱ्याशी कॉपरेशन करायला मागे पुढे पाहतात. जास्तीत जास्त संपत्ती आपण स्वतः जमवायची किंवा जास्तीत जास्त आपण ऐशाराम करायचा, आणि मग ते आपल्या सिक्युरिटीसाठी, आपल्या सुरक्षिततेसाठी सुद्धा दुसऱ्या लोकांना आपल्या सैन्यामध्ये घ्यायला लागतात, त्यांना आपल्या सुरक्षिततेचं काम देतात, त्यांना गार्ड म्हणून नोकरीला ठेवतात. आणि अशा वेळी काय होतं की अशा समाजाचं पतन व्हायला लागतं, त्यांना ऐशारामाची सवय लागून जाते, त्याची नैतिकता कमी होते, सद्गुण कमी होतात, सहकार्याची भावना कमी होते. आणि अशा वेळी काय होतं की वाळवंटातून मग दुसरी ट्राईब येते आणि मग ती या ट्राईबला हरवते आणि मग इथे पुन्हा आपलं प्रभुत्व स्थापित करतं. पण जे आधीच्या ट्राईब सोबत झालं, तेच आता या ट्राईब सोबत सुद्धा व्हायला लागतं. 3-4 पिढ्यानंतर ही ट्राईब सुद्धा हे लोक सुद्धा आळशी व्हायला लागतात, ऐशारामाचं आयुष्य जगायला लागतात, आणि मग यांना सुद्धा एक नंतर येणारी ट्राईब रिप्लेस करते. तर मनुष्याच्या आयुष्यावर भौगोलिक परिस्थितीचा कसा प्रभाव पडतो, एक कष्ट करणारी जी जमात होती, एक जी जमात ज्यांच्यामध्ये एकोपा होता, ती जमात काळाच्या ओघात ऐशारामाचं आयुष्य कसं जगायला लागते, आणि मग त्याचेच परिणाम त्यांच्या नैतिकतेवर होतो. आणि मग ते नैतिकतेवर त्याचे परिणाम झाले की मग दुसरी बाहेरून येणारी ट्राईब त्यांना हरवते आणि मग त्यांना हाकलून लावते आणि मग त्या जमिनीवर आपलं आधिपत्य स्थापित करते. अर्थात हे बघा, हे त्यांनी जे विश्लेषण केलं ते शास्त्रीय दृष्टिकोनातून सोशोलॉजिकल अनालिसिस करून त्यांनी हे आपले निष्कर्ष काढले आहेत, जे की सायंटिफिक निष्कर्ष आहेत. पण याच्या बरोबरच त्याच्या मनावर कुराणचा, त्याच्या धर्माचा फार मोठा प्रभाव होता. त्यामुळे तो त्या धर्माला पूर्णपणे बाजूला करू शकत नाही. तर तो काय म्हणतो की हे जे सायकल सुरू होतं, एका ट्राईबला दुसऱ्या ट्राईबने रिप्लेस करणं आणि मग त्या ट्राईबला परत तिसऱ्या ट्राईबने रिप्लेस करणं, हे जे सायकल जे होतं ते सगळं सायकल हे अल्लाच्या मर्जीनीच होतं, असं तो म्हणतो. आणि अल्लाच्या मर्जीने होतं असं ते म्हणतो. आणि अल्लाच खरं तर जे लोक सेटल झालेले असतात,
त्यांच्या मनामध्ये दुर्बुद्धी सुचवते, त्यांना चांगले सद्गुण विसरावायला लावते आणि मग नंतर त्यांना पनिश करतं, नंतर त्यांना पनिशमेंट देतं. तर जे काही होतं ते अल्लाच्या मर्जीनीच होतं असं त्याचं त्याचं म्हणणं आहे. आणि दिस इज अ वे ऑफ अल्ला टू अनफोल्ड द वर्ल्ड, म्हणजे हे जगाचं रहाटगाडगं चक्र सुरू राहावं हे अल्लाच्या मर्जीनी होतं असे विचार तो मांडतो. तो कुठेतरी तो सोशॉलॉजी आणि थिओलॉजी म्हणजे रिलिजियस बिलीफ याची तो सांगड घालण्याचा प्रयत्न आपल्या लिखाणातून करतो. हे म्हणजे झालेलं आहे. चक्रीय वारसा हक्क हे पण झालं आहे. आणि याच हेच बॅकग्राऊंड आणि हेच सर्वसाधारणतः प्रमेय, हे सर्वसाधारणतः थिअरी लक्षात ठेवून तो इस्लामिक जगताचं सुद्धा विश्लेषण करतो. सगळ्यात सांगतो की सुरुवातीचे जे मुस्लिम खलीफ होते ते अतिशय साधे होते, रासीउद्दीन सारखे. वाळवंटातील आदिवासीचे गुणधर्म सद्गुण त्यांच्या आयुष्यामध्ये होते. पण नंतर काळाच्या ओघात त्यांच्याकडे धन संपत्ती राज्य वाढलं आणि मग ते एक लक्झरियस आरामाचं आयुष्य जगायला लागले. आणि मग त्याचाच परिणाम असा झाला की त्या खलिफाला बाजूला सारून दुसऱ्या कोणत्या वंशाचे लोक हे खलिफा होतात. त्याच्यानंतर परत खलिफाचं राज्य वाढतं आणि दुसऱ्या कुठल्या वंशाचे लोक हे खलिफा होतात. तर हा चक्रीय वारसा हक्काचं जे जे अनालिसिस त्यांनी केलेलं आहे सर्वसाधारणतः, तेच अनालिसिस तो इस्लामिक जगताला सुद्धा लावतो. आणि त्याचं जे मत होतं की सर्व काही कुराणांच्या दृष्टिकोनातून किंवा अल्लाच्या दृष्टिकोनातून होतं, अल्लाच्या मर्जीने सगळ्या गोष्टी होतात, त्यालाच तो शब्द वापरतो. अरबी शब्द आहे सुनतवल्ला. सुनतवल्ला म्हणजे जगाचं रहाटगाडग, जगाचं चक्र सुरू ठेवण्याचा हा जो अल्लाचा मार्ग आहे त्याला तो सुनतवल्ला म्हणतो. त्यानंतरचं त्याचे योगदान म्हणजे विषयांचे त्यांनी 3 गटामध्ये वर्गीकरण केले. बघा, जे काही आपलं अध्ययन करतो तर त्याच्यापैकी तो सांगतो की एक असतो सैद्धांतिक, म्हणजे थिअरटिकली जगाच्या मध्ये काय सत्य आहे, सोल आहे की नाही, बॉडी आहे की नाही, माणसाचे विचार, माणसाच्या मनावर पडणारे प्रभाव, या सगळ्याचं अध्ययन जेव्हा आपण करतो तेव्हा ते थिअरटिकल असतं, सैद्धांतिक असतं. दुसरं असतं व्यवहारिक ज्ञान. आपण एखादी गोष्ट वापरू शकतो त्याला म्हणतात व्यवहारिक ज्ञान. कॉम्प्युटरचं वापरणं हे व्यवहारिक ज्ञान झालं. आणि तिसऱ्या लेवलचं ज्ञान जे असतं त्याला म्हणतात उत्पादकाचं ज्ञान. म्हणजे गोष्ट जसं आता कॉम्प्युटर वापरणं हे व्यावहारिक ज्ञान झालं, पण कॉम्प्युटर जर का मी तयार करू शकलो तर ते झालं उत्पादकाचं ज्ञान. तर ही पुढची स्टेप राहते. आणि याच 3 जे वेगवेगळे विषयाची त्यांनी गणना केलेली आहे किंवा वेगवेगळ्या विषयाची जे कॅटेगरायझेशन केलेलं आहे त्यालाच आजकालच्या विषयांशी आपण त्याची तुलना करू शकतो, कम्पॅरिझन करू शकतो. आणि त्यालाच आपण म्हणतो मानविकी, ह्युमॅनिटीज, मनुष्याच्या विचाराबद्दल अध्ययन करणं, मनुष्य जीवनाबद्दल अध्ययन करणं. नेक्स्ट आहे ज्याला तो व्यवहारिक म्हणतो, त्यालाच आजकालच्या जगामध्ये विज्ञान म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतर जे तंत्रज्ञान आहे, उत्पादक विषय, त्यालाच आपण तंत्रज्ञान म्हणतो की जे काही प्रोड्यूस करतो. तर संस्कृतीचं जेव्हा आपण अध्ययन करतो तेव्हा त्याच्यामध्ये या तिन्ही गोष्टी आपल्याला शिकायला पाहिजे असं तो म्हणतो. तर त्याचे जे विचार आहे, बरेचसे इतिहासकार म्हणतात की त्याचे विचार कुठे कुठे मार्क्सच्या विचाराशी त्याच्या विचारांचं साम्य आपल्याला आढळून येतं. कारण मार्क्सने सांगितलं की भौतिक परिस्थिती ही कुठल्याही देशाच्या विकासासाठी आणि जडणघडणीसाठी आवश्यक असते. तर ही भौतिक परिस्थितीचं विश्लेषण हा पण करतो. पण मार्क्स आणि इब्न खल्दूनच्या विचारामध्ये जो फरक आहे तो हा आहे की मार्क्स हा भौतिक घटकांनाच अत्याधिक महत्व देतो आणि भौतिक घटकांमुळे सगळ्या गोष्टी होतात असं तो म्हणतो. याच्या विपरीत इब्न खल्दून मात्र भौतिक घटक हे महत्वाचे असतात, पण भौतिक घटक हा काही एकच फॅक्टर नाही जो की मनुष्याच्या समाजाला आणि संस्कृतीला पूरक आहे. तर भौतिक घटनासोबत इतर गोष्टी सुद्धा त्याला आवश्यक असतात. उदाहरणार्थ राजनीतिक परिस्थिती, पॉलिटिकल परिस्थिती, आयडियाज, सॉलिडेरिटीची फिलिंग वगैरे वगैरे. तर हा मात्र मार्क्स आणि इब्न खल्दूनच्या विचारांमधला फरक आपल्याला दिसून येतो. तरी मानवी वर्तनाचे विश्लेषण आणि त्याचे सार्वत्रिक निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न इब्न खल्दूननी केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये इतिहास हा केवळ घटनांचा अभ्यास नसून त्याच्यामधले आपसातले संबंध, त्याचा अर्थ आणि त्याचं मूल्य हे सगळं आपण शोधून काढायला पाहिजे. तो कुठेतरी निश्चित रूपाने तो कारण मीमांसा करतो. तसंच संस्कृतीचं अध्ययन करताना तो सांगतो की शरीराप्रमाणेच आहे, याचा जन्म होतो, याचा विकास होतो आणि याचा ऱ्हास होतो. तसंच संस्कृतीचा जन्म होतो, विकास होतो आणि संस्कृतीचा ऱ्हास पण होतो. या व्यतिरिक्त त्यांनी आपलं स्वतःचं एक आत्मचरित्र अल तारीफ हे सुद्धा एक लिहिलेलं आहे. तर आपण सर्वसाधारणतः जर का इब्न खल्दूनच्या विचाराचं एक समिंग अप करायचा प्रयत्न केला, निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न केला, तर आपल्याला दिसून येते की त्याचे विचार अत्यंत गंभीरतेने त्यांनी विचार करून इतिहास लेखन केलेला आहे. विचाराची विपुलता आहे, फार प्रगल्भ वेगवेगळ्या प्रकारचे विचार. विचाराची रुंदी पण आहे, डेप्थ, ब्रॉड सब्जेक्ट आहे, डेप्थ पण आहे.
आणि म्हणूनच त्याचा अभ्यास हा उल्लेखनीय असं समजला जातो. युरोपमध्ये अगदी आजकालच्या अगदी आत्तापर्यंत जे साध्य झाले नाही, जी गहन विचारसरणी युरोपच्या इतिहास लेखनामध्ये यायला बराच काळ लागला, ते मात्र इब्न खलदूनने 14व्या शतकात करून दाखवलं. तो एक इतिहासकार, राजनीतिक सिद्धांतकार, अर्थशास्त्र, समाजशास्त्रज्ञ आणि तत्वज्ञ होता. त्याला स्वतः राजनीतीचा फार अनुभव होता. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पोस्टवर तो होता आणि त्याचा अनुभवाचा उपयोग त्याला झाला. इतिहासाच्या सामाजिक आणि आर्थिक व्याख्येचे संस्थापक म्हणून तो समजला जातो. सार्वत्रिक इतिहास लिहिण्याची कल्पना बाळगणारी ती पहिली व्यक्ती होती. आणि त्याचं हे जे मुकदमा आहे, हे संस्कृतीचे विज्ञान, कल्चर, सायन्स ऑफ कल्चर साठी फार प्रसिद्ध आहे. कल्चरचा विकास आणि त्याचा ऱ्हास कशामुळे होतो याचं विश्लेषण तो खूप चांगल्या पद्धतीने आपल्या पुस्तकामध्ये करतो. संस्कृतीचा महान इतिहासकार त्याला म्हटलं जातं. इतिहासाच्या लेखनात सत्य आणि तार्किक गोष्टी शोधण्याचा प्रयत्न तो करतो. तो म्हणतो की इतिहासकाराने त्याच्याकडे आलेल्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नये, परंतु सत्य शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इतिहास लिखताना तो म्हणतो की काही काही गोष्टीमुळे इतिहासाचं विश्लेषण जे आहे ते चुकीचं होऊ शकतं. उदाहरणार्थ पूर्वग्रह. आपला जर का पूर्वग्रह दूषित असला तर आपण एखाद्या समाजाचं व्यवस्थित विश्लेषण करू शकत नाही, आपला इतिहास हा निष्पक्ष राहणार नाही. तसंच चापलुसी करणे. एखाद्या राजाच्या दरबारात जर का एखादा इतिहासकार असेल तर निश्चितच तो त्या राजाचं लिखाण प्रशंसात्मक करेल. तसंच ऐकलेल्या गोष्टीचं विश्लेषण न करता, सत्य पडताळून न पाहता त्याच्यावर विश्वास ठेवणं, याच्यामुळे सुद्धा इतिहास लेखनामध्ये चुका होऊ शकतात. तर या सगळ्या गोष्टीचं विश्लेषण, हे सगळे त्याचं लेखन जर का आपण वाचलं तर आपण निश्चित समजू शकतो की वस्तुनिष्ठ इतिहासाचं महत्व इब्न खलदूनला समजलं होतं. तर बहु तसंच तो लिहितो की इतिहासामधला बहुतेक संघर्ष हा भौतिक वस्तूंच्या बाबतीत आहे. तसा तो मार्क्सच्या विचारांच्या बरंच जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. आता इब्न खलदून बद्दल झालं. तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही चॅटबॉक्स मध्ये टाका, ते आपण शेवटी घेऊ आहे. आता अरब इतिहास लेखनाची आपण एक आढावा घेतला आणि त्याची वैशिष्ट्य काय काय होती ते आपण आता बघूया. ऐहिक जीवनाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन त्यांचा असायचा. कारण सर्वसाधारणतः इस्लाम हा काही संन्यास ची वकिली करत नाही, त्यामुळे मानवी गुण हे जग याला ते महत्व देतं. ऐतिहासिक अर्थाने तार्किक आणि सत्याचा शोध घ्यायला पाहिजे. इराणी इतिहास लेखनाचा आणि इराणी साहित्याचा अरब इतिहास लेखनावर प्रभाव पडला होता. मुख्यतः विषय त्यांचा जो धार्मिक आणि राजनीतिक असायचा. मुस्लिम राज्याचा विस्तार आणि त्या देशाबद्दलची माहिती हा त्याच्या विषय प्रामुख्याने असायचा. विश्वास ठेवण्यासारखे प्रवास वर्णन त्यांनी लिहिले. आपण इब्न बतूताचं प्रवास वर्णनाची चर्चा आपण केली आहे. एकाच कालक्रमानुसार एकाच घटनेचा त्यांनी उपयोग केला, हिजरचा. त्यामुळे इतिहास लेखनाला मध्ये बरंच सात्यता साम्य दिसून आलं. आणि त्याच्यामुळे त्यांचं जे लिखाण आहे ते बरंच विश्वसनीय झालेलं आपल्याला दिसून येतं. तर अरब इतिहास लेखनाबद्दल